ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ. काल आपण ऐकलं की भगवंतानी पाण्यात फक्त एकदाच माशाचं प्रतिबिंब पाहिलं आणि त्याला बाण मारून खाली पाडलं. तेव्हा सर्वत्र त्याचा जय जयकार व्हायला लागला आणि त्यावेळेला लक्ष्मणानं अत्यंत हळुवारपणे भगवंतांना वरमाला घातली. ती म्हणते, हे द्रौपदी, अशा प्रकारे मी जेव्हा सर्वेश्वर भगवंतांना वरलं तेव्हा कामातुर राजांना मत्सरामुळे ते सहन झालं नाही. परंतु हे द्रौपदी, जसं एखाद्या सिंहानं पशूंची पर्वा न करता त्यांच्यातून निघून जावं, त्याप्रमाणे दारुकाने सोन्याच्या सामानाने भरलेला रथ सर्व राजांच्या देखतच द्वारकेकडे हाकला. तेव्हा अनेक राजांनी भगवंतांना अडवण्याच्या उद्देशानं त्यांचा पाठलाग केला, पण श्रीकृष्णाने सर्वांचा पराजय केला आणि सर्वजण युद्धभूमी सोडून पळून गेले. हे द्रौपदी, आम्ही पूर्वजन्मी सर्व आसक्ती सोडून फार मोठी तपश्चर्या केली असावी, म्हणूनच आम्ही या जन्मी आत्माराम श्रीकृष्णांच्या घरातील दासी झालेलो आहोत. त्यानंतर 16,000 पत्न्यांच्या वतीनं रोहिणी सांगायला लागली द्रौपदीला की दिग्विजयाच्या वेळी भौमासुरांनी पुष्कळ राजांना जिंकून त्यांच्या आम्हा कन्यांना आपल्या महालात बंदी करून ठेवलं होतं. भगवंताने हे जाणलं आणि युद्धामध्ये भौमासुराच्या सेनेचा पराभव केला, संहार केला. स्वतः पूर्णकामी असूनही आम्हाला तिथून सोडून आणून भगवंताने आमचं पाणीग्रहण केलं. जन्म मृत्यूरूप संसार चक्रातून मुक्त करणाऱ्या त्यांच्या चरणकमलांचंच आम्ही सदा सर्वदा चिंतन करत असतो. यानंतर श्रीकृष्णाच्या सर्व 16,108 पत्न्यांनी एक मुखाने द्रौपदीला सांगितलं, हे साध्वी, आम्हाला सार्वभौमपद, इंद्रपद या दोहोंचे भोग आणि मा इत्यादी सिद्धींच्यामुळं प्राप्त होणार ऐश्वर, ब्रह्मदेवाचं पद, मोक्ष किंवा सालोक्य, सारुप्य इत्यादी मुक्ती हे काहीही नको आहे. आम्हाला फक्त एवढंच पाहिजे की लक्ष्मीच्या वक्षस्थळाला लावलेल्या केशरानं सुगंधित झालेली गदाधारी प्रभूंच्या चरणांची धूळ नेहमी आमच्या मस्तकावर आम्ही धारण करावी. महात्मा गोपाळकृष्ण गाई चारत असताना गोप, गोपी, भिल्लिणी, गवत आणि वेलीसुद्धा ज्या चरणकमलांना स्पर्श करू इच्छित असत, तोच भगवंत आम्हाला हवा आहे. श्री शुकमुनी म्हणतात, सर्वात्मा भक्त भयहारी भगवान श्रीकृष्णांच्या बद्दल त्यांच्या पत्न्यांना किती प्रेम आहे हे कुंतीनं ऐकलं. गांधारी, द्रौपदी, सुभद्रा तसंच इतर राजपत्न्यांनी ऐकलं आणि भगवंतांच्या प्रियतम गोपी यांनी सुद्धा ऐकलं. त्यांचं हे अलौकिक प्रेम पाहून सगळ्या जणी अत्यंत मुग्ध झाल्या आणि सगळ्यांच्या डोळ्यातनं प्रेमाश्रू व्हायला लागले. त्यानंतर तिथं आलेले सगळे ऋषीगण भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या दर्शनाकरता तिथं आले. तेव्हा बलराम आणि इतर राजलोक आणि भगवान श्रीकृष्ण यांनी त्या सर्वांची पूजा केली आणि त्यांना संबोधित केलं. दीर्घकाळाची उपासना किंवा तीर्थाटन याच्या तुलनेत महापुरुषांच्या सेवेत घालवलेला अत्यल्प समय अधिक श्रेष्ठ असतो. वास्तविक त्यांच्याच कृपेनं भेदबुद्धीचा नाश होतो. त्यानंतर सर्व ऋषीगणाने भगवंतांची स्तुती केली आणि ऋषी आपापल्या ठिकाणी निघाले. तेव्हा कीर्तिमान वसुदेव त्यांच्या जवळ आले, त्यांना नमस्कार केला आणि त्यांचे पाय धरून अत्यंत नम्रपणानं त्यांनी विचारलं, हे ऋषीनो, सर्व देवस्वरूप आपणास मी नमस्कार करतो. माझी एक प्रार्थना आहे, ती अशी की कर्माच्या अनुष्ठानाने कर्मवासनांचा नाश कसा होतो ते मला आपण सांगावं. हे ऐकून नारद मुनी हसून म्हणतात, नेहमी जवळ राहणे माणसाबद्दलच्या अनादराला कारण ठरतं. गंगेजवळ राहणारा माणूस पवित्र होण्यासाठी दुसऱ्या तीर्थावर जातो. त्याप्रमाणे वसुदेव श्रीकृष्णाला आपला मुलगा समजून
कृष्णाला परमपुरुष भगवंत न समजता विशेष जाणून घेण्याच्या शुद्ध भावनेनंच आपल्या कल्याणाचं साधन आपल्याला विचारत आहेत. ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. तेव्हा आपण सांगावं. तेव्हा बलराम, श्रीकृष्ण आणि अन्य राजांच्या समक्षच वसुदेवांना संबोधून ऋषी म्हणाले, कर्मवासना आणि कर्मफलांचा कर्माच्या द्वारेच सर्वथैव नाश करण्याचा सगळ्यात उत्तम उपाय हाच आहे की यज्ञांनी सर्व यज्ञांचे अधिपती भगवान विष्णूंची श्रद्धापूर्वक आराधना करणे. त्रिकालाचे ज्ञान असणाऱ्या ऋषींनी शास्त्राच्या दृष्टीने हाच उत्तम चित्ताच्या शांतीसाठी सुलभ मोक्ष साधन आणि अंतःकरणात आनंद निर्माण करणारा धर्म म्हणून सांगितलेला आहे. हे बुद्धिमान वसुदेवा, ऋषी आणि पितरांच्या ऋणातून आपण मुक्त झाला आहात. आता यज्ञ करून देव ऋणातून मुक्त व्हा आणि ग्रहत्याग करा. हे वसुदेवा, आपण परमभक्तीनं निश्चितच जगदीश्वर भगवंतांची आराधना केलेली असल्यामुळेच भगवंत आपले पुत्र झालेले आहेत. शुकमुनी सांगतात, ऋषींचं हे म्हणणं ऐकून उदार वासुदेवानी त्यांना वंदन केलं आणि यज्ञासाठी ऋत्विज म्हणून त्यांचीच योजना केली. वसुदेवानी प्रत्येक यज्ञामध्ये ज्योतिष्टोम, दर्श, पूर्णमास इत्यादी प्राकृत यज्ञ, सौरसत्र इत्यादी वैकृत यज्ञ आणि अग्निहोत्र इत्यादी आज्ञयज्ञांच्या द्वारा द्रव्य, ज्ञान आणि क्रिया यांचे अधिपती असणाऱ्या ईश्वराची आराधना केली. आणि एवढं झाल्यावर त्यांनी ऋत्विजांना शास्त्रानुसार दक्षिणा आणि पुष्कळ धनासह अलंकृत गायी, भूमी आणि कन्या अर्पण केल्या. त्यानंतर सर्वांनी वसुदेवांचा, बलरामांचा, श्रीकृष्णांचा निरोप घेतला आणि यज्ञाची प्रशंसा करत ते आपापल्या ठिकाणी गेले. त्यावेळी धृतराष्ट्र, विदुर, पांडव, भीष्म, द्रोणाचार्य, कुंती, नारद, भगवान व्यास तसेच अन्य सोयरे, संबंधित आणि बांधव आपल्या आप्ताशा यादवांना सोडून जावं लागत असल्यामुळं अत्यंत दुःखी झाले. अतिशय स्नेहाने त्यांना आलिंगन दिलं आणि दुःखी अंतःकरणानं कसं तरी ते आपापल्या देशाकडं गेले. इतर लोकही त्यांच्याबरोबर तेथूनच रवाना झाले. त्यानंतर बलराम, श्रीकृष्ण तसेच उग्रसेन इत्यादींनी नंदबाबांच्यासह सर्व गोपांचा उत्तम वस्तू देऊन सन्मान केला. तेव्हा आपापसातील प्रेमामुळं काही काळ ते तिथंच राहिले. वसुदेवाने आपल्या मोठ्या मनोरथाचा महासागर आप्तांच्या समवेत पार केला होता. त्यांनी नंदबाबाचा हात आपल्या हातात घेतला आणि अत्यंत प्रेमानं वसुदेव म्हणाले, हे बंधू, माणसाला भगवंतांनी अशा प्रेमपाशात जखडून टाकलं आहे की मोठमोठे शूर आणि योगी सुद्धा ते तोडण्यास असमर्थ आहेत. आम्ही कृतघ्न असूनही आपल्यासारख्या सज्जनांनी आमच्याशी जी मैत्री केली तिला तोड नाही. याच्या मोबदल्यात आपणास काहीही मिळणार नसलं तरीसुद्धा आपण ती कधीच तोडणार नाही. हे बंधू, पूर्वी आम्ही कैदेत असल्या कारणानं आपली काही मदत करू शकलो नाही आणि आता संपत्तीच्या गर्वानं आंधळे झाल्यामुळं आपण आमच्यासमोर असून सुद्धा आम्ही आपल्याकडे लक्ष देत नाही. दुसऱ्यांना मान देणाऱ्या हे नंदा, ज्याला आपले कल्याण करून घ्यायचं आहे त्याला राजलक्ष्मी कधीच मिळता कामा नये, कारण तिनं आंधळा झालेला मनुष्य नातेवाईकांशी संपर्क ठेवत नाही. शुकमुनी सांगतात, असं म्हणता म्हणता वसुदेव प्रेमानं सद्गतीत झाले आणि नंदाची मैत्री आठवून त्यांच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागले. ते रडू लागले. नंदबाबा वसुदेवाला प्रसन्न करण्याकरता आणि रामकृष्णावरील प्रेमामुळं आज जातो उद्या जातो करत करत 3 महिने तिथंच राहिले आणि यादवानी सुद्धा त्यांना अत्यंत मानानं वागवलं. वसुदेवानी त्यांना बहुमोल अलंकार, रेशमी वस्त्र, अनेक प्रकारची उत्तमोत्तम सामुग्री दिली. त्यानंतर व्रजातील सहकारी आणि बांधव यांचा सत्कार केला, त्यांना तृप्त केलं आणि सर्वांचा निरोप घेतला. त्यानंतर नंद आणि सर्व व्रजवासी व्रजाकडे गेले. नंद,
गोप आणि गोपी यांचं चित्त भगवान श्रीकृष्णांच्या चरणी इतकं आसक्त झालं होतं की प्रयत्न करून सुद्धा तिथनं मन काढून घेण्यास असमर्थ असलेले ते तसेच मथुरेला गेले. त्यानंतर श्रीकृष्ण, बलराम, उग्रसेन आपल्या सर्व आप्तेष्टांसह द्वारकापुरीला परतले. शुकुनी सांगतात राजन, एक दिवस देवकी बलराम आणि श्रीकृष्णांना म्हणाली, हे लोकाभिरामा रामा, मन आणि वाणीला आकलन होणार नाही अशी तुझी शक्ती आहे. हे श्रीकृष्णा, तू योगेश्वरांचा सुद्धा ईश्वर आहेस. तुम्ही दोघंही प्रजापतींचे सुद्धा ईश्वर आदिपुरुष नारायण आहात, हे मला कळलं. आज मी तुम्हाला शरण आले आहे. तुमचे गुरु सांदीपनी यांच्या पुत्राचा मृत्यू होऊन पुष्कळ दिवस झाले होते. त्यांना गुरुदक्षिणा देण्यासाठी तुम्ही दोघांनी काळाच्या प्रेरणेनं त्यांचा पुत्र यमपुरीहून आणून त्यांना परत दिला हे मी ऐकलंय. म्हणून आज माझी सुद्धा इच्छा पूर्ण करा. ज्यांना कंसाने मारलं होतं त्या माझ्या पुत्रांना तुम्ही दोघांनी घेऊन यावं. मी त्यांना डोळे भरून पाहीन. शुकमुनी सांगतात, हे परीक्षिता, देवकी मातेचं हे म्हणणं ऐकून श्रीकृष्ण आणि बलराम दोघांनी योगमायेचा आश्रय घेऊन सुतल पातालात प्रवेश केला. जगाचे आणि आपले आत्मा आणि इष्टदेव असे भगवान कृष्ण आलेले पाहून त्यांच्या दर्शनानं बलीचं हृदय आनंदानं मग्न झालं. त्यांनी आपल्या कुटुंबियांच्यासह ताबडतोब आपल्या आसनावरून उठून भगवंतांच्या चरणांना प्रणाम केला. दोघांची त्यांनी पाद्यपूजाही केली. बलीनं प्रेमपूर्ण बुद्धीनं वारंवार भगवंतांचं चरणकमल घट्ट धरले. त्यावेळी त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. अग्न रोमांचित झालं आणि तो सद्गदित होऊन भगवंतांची स्तुती करायला लागला. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, हे बलीराजा, स्वयंभू मन्वंतरामध्ये मरीचीला ऊर्जेपासनं 6 पुत्र झाले होते. ते सर्व देव होते. ब्रह्मदेव आपल्या कन्येशी समागम करण्यासाठी उद्युक्त झालेला पाहून ते हसायला लागले. त्या अपराधामुळे ब्रह्मदेवानी त्यांना शाप दिला आणि ते असुर योनीमध्ये हिरण्यकश्यपूचे पुत्र झाले. आता योगमायेनं त्यांना तिथून आणून देवकीच्या गर्भामध्ये ठेवलं आणि त्यांचा जन्म होताच कंसाने त्यांना मारून टाकलं. हे दैत्य राजा, देवकी त्या पुत्रांच्यासाठी अतिशय शोकाकुल झाली आहे आणि ते पुत्र तुझ्याजवळ आहेत. म्हणून आम्ही आपल्या मातेचा शोक नाहीसा करण्यासाठी त्या 6 मुलांना घेऊन जाऊ. यानंतर ते शापातून मुक्त होतील आणि आनंदाने आपल्या लोकात जातील. स्मर, उग्दिथ, परिश्वंग, पतंग, क्षुद्रभृत आणि घृणी अशी या 6 जणांची नावं आहेत. माझ्या कृपेनं त्यांना पुन्हा सद्गती प्राप्त होईल. हे ऐकून दैत्यराज बलीनं ती 6 मुलं भगवान श्रीकृष्णांच्या स्वाधीन केली. यानंतर त्या बालकांना घेऊन रामकृष्ण द्वारकेला परत आले आणि माता देवकीकडं पुत्रांना सोपवलं. त्या मुलांना पाहून देवकीच्या स्तनातनं पुत्र स्नेहानं दुधाच्या धारा व्हायला लागल्या. वारंवार त्यांना तिनं मांडीवर घेऊन छातीला धरून ती त्यांची मस्तकं हुंगू लागली. पुत्रांच्या स्पर्शानं आनंदित झालेल्या देवकीनं त्यांना स्तनपान करवलं. कारण ज्याच्यामुळं हे सृष्टीचक्र चालतं त्या भगवंतांच्या मायेनं ती मोहित झालेली होती. देवकीच्या स्तनातील श्रीकृष्णाने पिऊन उरलेलं अमृतमय दूध प्याल्यामुळं आणि भगवान श्रीकृष्णांच्या अंगाचा स्पर्श झाल्यामुळं त्या मुलांना आत्मसाक्षात्कार झाला. यानंतर या सर्वांनी श्रीकृष्ण, देवकी आणि वसुदेव आणि बलरामदादा यांना नमस्कार केला आणि सर्वांच्या देखतच ते देवलोकाकडे गेले. परीक्षिता, मेलेली मुलं परत आली आणि पुन्हा निघूनही गेली. हे पाहून देवकीला अत्यंत आश्चर्य वाटलं आणि ही श्रीकृष्णांचीच माया आहे हे तिला लक्षात आलं. परीक्षिता, अनंत शक्ती भगवान श्रीकृष्णांची अशी अद्भुत चरित्र सुद्धा अनंत आहेत. तेव्हा परीक्षित राजा विचारतो, मुनिवर, रामकृष्णांची बहीण आणि माझी आजी सुभद्रा हिच्याशी अर्जुनानं कोणत्या प्रकारे विवाह केला
हे जाणण्याची मला खूप इच्छा आहे. कृपया सांगा. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान